मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंकच्या कामात सध्या सुरक्षेचा आनंद असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक रील पाहून सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजेच MSRDCच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जातोय. कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून रील बनवणाऱ्या कामगारांमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर 180 फूट उंचीच्या एका भव्य पुलाचे किरकोळ काम सध्या सुरू आहे. हे काम करण्यासाठी क्रेन आणि ट्रॉलीचा वापर केला जातोय. याच पुलावरच्या टोकावर जमिनीपासून शेकडो फूट उंचीवर असलेल्या क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बसून एका कामगाराने अत्यंत बेजबाबदारपणे रील बनवलंय. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की त्या चिंचोळ्या ट्रॉलीमध्ये 4 ते 5 कामगार उभे राहून काम करत आहेत. ट्रॉली थेट पुलाच्या वरच्या बाजूला टांगलेली आहे आणि त्या पुलावरून शेकडो वाहने सुसाट वेगाने जात आहेत. अशा गंभीर परिस्थितीत काम सोडून हा कामगार खुशाल रील बनवण्यात मग्न असल्याचं पाहून अंगावर काटाच येतोय. रील बनवत असताना जर या कामगारांचे थोडेही लक्ष इथे तिथे झाले, ती ट्रॉली थेट पुलावर किंवा खाली वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कोसळली असती तर किती मोठी दुर्घटना घडली असती याचा विचार करूनही थरकाप उडतो. पुलाच्या खाली खोल दरी आहे आणि पुलावर वाहनांची सतत वर्दळ असते. या स्टंटबाजीमुळे केवळ कामगारांचाच नाही तर पुलावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप प्रवाशांचा जीवही जाऊ शकला असता. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू असताना तिथे सुरक्षेचे पर्यवेक्षण करण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हता का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ज्या खासगी कंपनीला मिसिंग लिंकच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे त्या कंपनीचे आपल्या कामगारांवर नियंत्रण नाही का? कामगारांना कामाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्याची आणि असे जीवघेणे रील्स बनवण्याची मुभा कोणी दिली? MSRDC सारख्या मोठ्या संस्थेच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामात असा निष्काळजीपणा होणे अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे मिसिंग लिंकच्या या पुलावर जर एखादा वाहन चालक फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी थांबला तर महामार्ग पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाते आणि दंडाचा बडगा उगारला जातो. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याच ठिकाणी काम करणारे कामगार जेव्हा नियमांची पायमल्ली करून प्रवाशांच्या जीवाशी खेळतात तेव्हा प्रशासन गप्प का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. हा रील व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. संबंधित रील बनवणाऱ्या कामगारावर आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी MSRDCने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.